नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते। काल रात्री 10 वाजता आम्ही धर्मशालामध्ये पोहोचलो आणि आता सकाळचे 7 वाजलेत आणि मी सकाळचं मॉर्निंगचं क्लायमेट बघायला खाली आले आमच्या हॉटेलच्या बाहेर। तर हे आहे धर्मशाला। काल दुपारनंतर आम्ही कुलूवरून निघालो होतो आणि आम्हाला रात्री 10 वाजून गेले धर्मशालाला पोचायला, त्यामुळे रात्री हॉटेल वगैरे काही दाखवता आलं नाही। तर आता सकाळचे 7 वाजून गेलेत आणि धर्मशालामधलं क्लायमेट बघू शकताय आपण। धर्मशाला ही खूप उंचावर आहे आणि पूर्ण घाटाचा रस्ता होता आणि काल रात्री पाऊस पण खूप होता, त्यामुळे शूटिंग वगैरे काही करता आलं नाही आणि आम्हाला पोचायला सुद्धा लेट झालं इकडे। त्यामुळे मी आता सकाळ सकाळ अर्ली मॉर्निंग उठले इकडे क्लायमेट बघायला। खूप छान आणि शांत क्लायमेट आहे। आता मी तुम्हाला आमचं हॉटेल दाखवते। हे जे समोर आहे हॉटेल 7 सीज, त्या हॉटेलमध्ये आम्ही काल रात्री स्टे केलेला आणि ह्या हॉटेलच्या दुसऱ्या माळ्यावर आमच्या सगळ्यांची रूम आहेत। आता मी तुम्हाला आमच्या हॉटेलचं फर्स्ट फ्लोअर दाखवते। तिकडे रेस्टॉरंट आहे फर्स्ट फ्लोअरला, पण अजून ते ओपन नाही झाले। 8 वाजता जेव्हा ब्रेकफास्ट टाइम होईल तेव्हा ओपन करतील। मग आम्ही ब्रेकफास्ट करून आज आमचं धर्मशालामधलं साईट सीन आहे। हे आहे रेस्टॉरंट। 8 वाजता इथे ब्रेकफास्ट लागेल आणि आज आम्ही साईट सीन मध्ये करणार आहे बागसुनाग टेम्पल आणि वॉटरफॉल, पण वॉटरफॉल बंद आहे मे महिना असल्यामुळे। तर बागसुनाग टेम्पल आम्ही जाणार आहे आणि ते आमच्या हॉटेलपासून 10 मिनिटावरच आहे चालत चालत। आणि त्यानंतर मेक्लाउडगंज, पुन्हा दलाई लामा टेम्पल आणि ते सगळं बघून झाल्यावर आम्ही बाहेर निघालो की वॉर मेमोरियल पाहायला जाणार आहे सोल्जर्सचं। आणि क्रिकेट ग्राउंड आज आम्हाला पाहता येणार नाही, कारण काल क्रिकेट मॅच होती, त्यामुळे आज क्रिकेट ग्राउंड बंद ठेवलंय, त्यामुळे आज आम्हाला ते बघता नाही येणार। तर आज आमचं असं साईट सीन आहे। तर आम्ही आता ब्रेकफास्ट करून निघणार आहोत बागसुनाग टेम्पल बघायला। तर आता 9:30 वाजून गेलेले आहेत सकाळचे आणि आम्ही आता ब्रेकफास्ट वगैरे करून निघालेलो आहे बागसुनाग टेम्पल पाहायला। असंच मार्केटमधून रस्ता आहे, चालत चालत 10 मिनिटं लागतील आम्हाला, 5 ते 10 मिनिटं। तर तो आता पाहायला चाललोय आम्ही। धर्मशालामध्ये जास्त करून तिबेटियन संस्कृतीच आपल्याला पाहायला मिळते आणि हे जे धर्मशाला आहे इथे दलाई लामा यांचं निवासस्थान होतं, त्यामुळे त्यांचं टेम्पल पण इथे आहे आणि जी संस्कृती आहे तिबेटियन ती पण इथे जास्त पाहायला मिळते। धर्मशाला खूप उंचावर असल्यामुळे इथे रस्ते खूप छोटे छोटे आहेत आणि गाडी पार्किंगला जास्त जागा नाहीये। आपण बघू शकता आता ह्या चौकामध्ये सगळ्या टुरिस्टच्या गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत आणि रस्ते पण असे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, त्यामुळे हॉटेलपर्यंत मोठ्या गाड्या जायला खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे खूपच ट्रॅफिक आहे धर्मशालामध्ये। आता पुढे मार्केट एरिया आहे, त्या मार्केट एरियामधून चालत चालत आम्ही आता बागसुनाग टेम्पल पर्यंत पोहोचू, जवळच आहे इथे। आम्ही धर्मशाला मार्केट एरियामध्ये फिरतोय, त्याचा टेम्पल मध्ये चाललोय। झालं ना, 2 ड्रीम झाल्या पुढे। हाच कट भारी आहे रुद्र, हाच कटचा प्राइस विचारून ये कुठला क्या है हाच कटची। हां ₹600 उसको बोल रखो, हम लोग आते वक्त ले लेगा। पप्पा चिडेल मम्मी। तोच कट आता मी घेते येताना। चला 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 येताना शॉपिंग करायची। पप्पा गेला कुठे? चला चला राहुल बस, राहुल भाऊ स्पीड मध्ये आहेत। चला मीच तुम्हाला देतोय सगळं पोसेस वगैरे, कोण देत नाहीये। त्यांना देणार नाही काय नंतर। राहुल भाऊ पोच देतात, तुम्ही काय देत नाही, तुम्हाला काय मिळणार नाही। आलो टेम्पल मध्ये। आम्ही आता बागसुनाग टेम्पल पर्यंत पोहोचलेलो आहे। आता आम्ही इथं चप्पल स्टँड आहे, इथं चप्पल ठेवतो आणि समोरच मंदिराचा एंट्रन्स आहे, तिथून आता वरती जातो। दलाई लामाला जायचं नाही, चामुंडा नाही होणार, पुन्हा रिटर्न 25 किलोमीटर लागतं ना। खूप लांब आहे ना? हां खूपच लांब आहे, मग पुन्हा आपल्याला रात्री विचारू। मला वाटलं तर कोणी तिकडे शिटी मारली की काय।
मंदिराच्या एंट्रन्सलाच बागसुनाग टेम्पलचा पूर्ण प्राचीन इतिहास दिलेला आहे. आपण पाहू शकताय या बोर्डवर सगळा इतिहास दिलेला आहे. बागसू राजा होता, त्याने इथल्या प्रजेसाठी काय काय केलं ते सगळं दिलेलं आहे. चला तर आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि बागसुनाथ मंदिर कसं आहे ते पाहूया. हे जे मंदिर आहे ते पूर्ण तिबेटियन पद्धतीचंच आहे. जे ते तिबेटियन लोकांचे जे मॉनेस्ट्री असतात त्या पद्धतीचंच थोडं बांधलेलं आहे. आपण पाहू शकताय लाकडाचा घुमट वगैरे आहे आणि आतमध्ये सुद्धा मंदिराचं पूर्ण इतिहास दिलेला आहे इथे. आणि ह्या साईडला एक मंदिर आहे. सुमित्रा पकड जरा, कॅमेरा पकड, मी जाते. आता आम्ही शिव मंदिर मधून दर्शन करून बाहेर आलोय आणि इथे बघा गणपती वगैरे हनुमान यांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि समोर आहे हे शनी मंदिर आहे. तर आता आम्ही त्या शनी मंदिर मध्ये जातो. आणि बागसुनाग जो धबधबा आहे वॉटरफॉल तो ह्या मंदिराच्या वरच्या साईडला आहे. पण आता धबधब्यामध्ये पाणी नाहीये त्यामुळे आम्ही आता तिकडे जाणार नाहीये. नंतर दोन साईडला ऍक्च्युली मूर्ती दिसत नाहीये. चल आता आमचे मंदिरांचे दर्शन वगैरे झालेले आहेत. आता आम्ही थोडे इथे मंदिराच्या आवारात फोटोशूट वगैरे करतो. आणि बघ इथे मंदिराच्या बाहेर दिलेलं आहे वॉटरफॉल कडे जायचा रस्ता इथून. पण आम्ही काय आता तिकडे जाणार नाहीये. आता आम्ही थोडी खाली मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग वगैरे करतो आणि तिकडून मग आम्ही निघणार आहे दलाई लामा टेम्पल पाहायला. मंदिरात जाऊन येऊ. सगळे तेच तेच आहे. हे वाला घ्यायचं, हे वाला हे वाला. आता आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे तर आम्ही आता इथून निघतोय दलाई लामा टेम्पलला जायला. पण आमचं जे टेम्पो ट्रॅव्हलर आहे ते आमच्या हॉटेलवरच आहे. आता त्याला ट्रॅफिकमधून एवढ्या खाली यायला जागा मिळते का मी बघतो, नाहीतर मग आम्हाला दलाई लामा टेम्पलला पण चालतच जावं लागेल. तिथे खाली हे पुरा इकडं जाम लागलेला आहे. हा इकडचा जाम तर मुंबईपेक्षा भारी आहे. पूरा इधर उधर से सब घुसे हुए हैं. बिचारे आम्हाला चालत जायला लागतं. चला 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 उभं राहू नका इथं. मुलांना हलवते पण तर आम्ही आता दलाई लामा टेम्पलला कसे जातो, चालत जातो की गाडीने जातो एवढ्या ट्रॅफिक मधून, ते मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि माझ्या पुढचा जो दलाई लामा टेम्पलचा व्हिडिओ असेल तो आवर्जून पहा.
धन्यवाद मंडळी.